नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 10वी विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 2 या विषयामधील पाठ क्रमांक 5 हरित ऊर्जेच्या दिशेने हा आज आपण सुरू करतोय। विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला माहिती आहे की महाराष्ट्र शासनाने यावर्षी काही भाग वगळलेला आहे। जो भाग वगळलेला आहे अभ्यासक्रमातून किंवा कमी केलेला आहे तो मी घेत नाही, हे तुम्हाला माहितीच आहे। त्याच्यामुळे मी जो भाग शिकवत नाही तो परीक्षेला नाही असं तुम्ही समजायचं। तर याच्यामध्ये देखील थोडे आठवा आणि बाकी तक्ता तयार करा वगैरे असे जे घटक आहेत ते अभ्यासक्रमातून वगळण्यात आलेले आहेत। तर आज आपल्याला पहिला जो घटक शिकायचा आहे तो आहे ऊर्जा आणि ऊर्जा वापर, एनर्जी अँड यूज ऑफ एनर्जी। आपल्याला माहिती आहे मानवाच्या प्राथमिक गरजा आपण पहिल्यापासून अभ्यासत आलेलो आहे। अन्न, वस्त्र आणि निवारा या काय आहेत? मानवाच्या मूलभूत गरजा आहेत। आणि आता बऱ्याचशा गरजा त्याच्यामध्ये ॲड झालेल्या आहेत किंवा मिळवलेल्या आहेत। त्याच्यामध्ये आधुनिक संस्कृतीमध्ये ऊर्जा हे एक मानवाची प्राथमिक गरज बनलेली आहे। पहा, ही जी ऊर्जा आहे, शिक्षण आहे, आरोग्य आहे, ते आहेच, पण आपल्या विज्ञानामध्ये अन्न, वस्त्र आणि निवारा याच्या जोडीला ऊर्जा ही एक मानवाची प्राथमिक गरज बनलेली आहे। आपल्याला विविध कार्यासाठी ऊर्जा लागते। पहा, आता ही जी विविध कार्य आहेत कोणतेही असो, पहा त्यासाठी ऊर्जेची आपल्याला आवश्यकता असते आणि तीही ऊर्जा विविध रूपांमध्ये आवश्यक असते। विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 8वीमध्ये तुम्ही ऊर्जेची विविध रूपे अभ्यासलेले, यांत्रिक ऊर्जा असेल, ध्वनी ऊर्जा असेल, रासायनिक ऊर्जा असेल, चुंबकीय ऊर्जा असेल, बरेचसे ही ऊर्जेची सगळी काय आहेत? रूपं आहेत। आणि या वेगवेगळ्या रूपांमध्ये आपल्याला ऊर्जेची आवश्यकता भासत असते। कधी आपल्याला यांत्रिक ऊर्जेची गरज भासते। पहा, आता हे आपल्याला कळलं पाहिजे। पहा, यांत्रिक ऊर्जा म्हणजे नेमकी कशाला म्हणायचं? बऱ्याचदा विद्यार्थी काय म्हणतात, यांत्रिक ऊर्जा म्हणजे यंत्रामधील ऊर्जा। तसं नाही, तर गतिमान अवस्थेमुळे प्राप्त झालेली जी काय ऊर्जा असते तिला म्हणायचं यांत्रिक ऊर्जा। तर या यांत्रिक ऊर्जेची आपल्याला आवश्यकता कुठं भासते? जसं की आपल्याला जर गरम होत असेल तर आपण काय करतो? पंखा चालू करतो। आता हा पंखा कोणत्या ऊर्जेच्या साहाय्याने फिरतो? यांत्रिक ऊर्जेच्या साहाय्याने फिरतो। काही ठिकाणी आपल्याला रासायनिक ऊर्जेची गरज असते। पहा, जसं की मोबाईलची बॅटरी असेल, बरोबर, त्यामध्ये जी काही ऊर्जा असते ती कशाच्या स्वरूपामध्ये असते? तर रासायनिक ऊर्जेच्या स्वरूपामध्ये असते आणि त्या रासायनिक ऊर्जेची आपल्याला गरज पडते। काही ठिकाणी ध्वनी ऊर्जेची, पहा, असं एखादं आपल्याला संगीत ऐकायचं असेल, गाणं ऐकायचं असेल तर त्या ठिकाणी विद्युत ऊर्जेचं रूपांतर कशामध्ये केलं जातं? ध्वनी ऊर्जेमध्ये। म्हणजे त्या ठिकाणी आपल्याला गाणं ऐकण्यासाठी ध्वनी या ऊर्जेचा वापर होतो। पाहण्यासाठी प्रकाश ऊर्जेची आवश्यकता असते, त्याशिवाय आपल्याला काही दिसत नाही। वीज गेली तर आपल्याला वस्तू दिसत नाहीत अंधारामध्ये, म्हणजे प्रकाश ऊर्जेची आपल्याला गरज असते। काही ठिकाणी उष्णता ऊर्जेची आवश्यकता असते स्वयंपाक करण्यासाठी, बरोबर। आता ही जी विविध रूपातील ऊर्जा आहे ती आपण कशी मिळवतो ते आपल्याला या पाठामध्ये शिकायचं आहे। विद्यार्थी मित्रांनो, हा जो काय तक्ता तयार करा हा भाग वगळण्यात आलेला आहे। आपल्याला माहिती आहे, पहा, ऊर्जाची काय आहे? ही ऊर्जा एका रूपातून
दुसऱ्या रूपात रूपांतरित करता येते. आपण नेहमीच पाहिलेलं आहे. ऊर्जा काय, एका रूपातून दुसऱ्या रूपामध्ये रूपांतरित करता येते. एका रूपामधून दुसऱ्या रूपामध्ये हे ऊर्जा काय करता येते, असे रूपांतरित करता येते. मानवाला आवश्यक असणारी विविध रूपातील ऊर्जा मिळवण्यासाठी विविध ऊर्जा स्रोत वापरले जातात. पहा, बरोबर. म्हणजे मानवाला आवश्यक असणारी जी विविध रूपातील ऊर्जा आहे, जसं की रासायनिक ऊर्जा, यांत्रिक ऊर्जा, ध्वनी ऊर्जा, प्रकाश ऊर्जा, बरोबर. आता या वेगवेगळ्या ऊर्जा मिळवण्यासाठी विविध ऊर्जा स्रोत काय केले जातात, वापरले जातात. मागील इयत्तांमध्ये आपण ऊर्जा स्रोत व त्या संदर्भातील विविध संकल्पनांचा अभ्यास केलेला आहे. विद्युत ऊर्जा निर्मितीसाठी सध्या कोणत्या निरनिराळ्या ऊर्जा स्रोतांचा वापर केला जातो, त्यासाठी कोणत्या पद्धती वापरल्या जातात आणि या प्रत्येक पद्धतीत कोणते शास्त्रीय तत्व वापरले जाते, हे ऊर्जा स्रोत वापरण्याचे फायदे काय, तोटे काय, हरित ऊर्जा म्हणजे काय, याविषयी आपल्याला या पाठामध्ये अभ्यासायचं आहे किंवा त्याविषयी आपल्याला माहिती घ्यायची आहे. म्हणजे ऊर्जा निर्मितीसाठी कोणत्या ऊर्जा स्रोतांचा वापर केला जातो. काय, हे ऊर्जा निर्माण करायची ना आपल्याला, ही ऊर्जा निर्माण करण्यासाठी कोणते ऊर्जा स्रोत वापरले जातात, कोणत्या पद्धती वापरल्या जातात, हे आपल्याला हा जो पाठ क्रमांक 5 आहे, हरित ऊर्जेच्या दिशेने, यामध्ये अभ्यासायचं आहे. आणि या ऊर्जा स्रोतांचे काय फायदे आहेत, काय तोटे आहेत, तेही आपल्याला पाहायचं आहे. आणि त्यानंतर या सर्वांवर मात करण्यासाठी हरित ऊर्जा ती काय आहे, याविषयी पण आपल्याला माहिती पाहिजे आहे. आता सुरुवातीला जो घटक आहे तो आहे विद्युत ऊर्जा निर्मिती. काय, विद्युत ऊर्जा निर्मिती, जनरेशन ऑफ इलेक्ट्रिकल एनर्जी. म्हणजे आपल्या घरामध्ये जी वीज आहे, ती वीज कशी तयार केली जाते, कुठं तयार केली जाते, त्यासाठी काय काय प्रक्रिया कराव्या लागतात, हे आता आपल्याला अभ्यासायचं आहे. विद्युत ऊर्जा निर्मिती म्हणजे वीज, ज्याला आपण लाईट म्हणतो, ती लाईट नेमकी कशी तयार केली जाते, कुठं तयार केली जाते, ती तयार करण्यासाठी कोणकोणत्या प्रक्रिया राबवल्या जातात, या सर्वांची माहिती आता आपल्याला घ्यायची आहे. आता बहुतेक जे विद्युत निर्मिती केंद्र आहे, त्या विद्युत निर्मिती केंद्रामध्ये विद्युत किंवा वीज तयार करण्यासाठी मायकेल फॅरेडे हा जो काही शास्त्रज्ञ होता, या शास्त्रज्ञाने जे काही शोधलेलं तत्व आहे, तर याने कोणतं तत्व शोधलेलं आहे या शास्त्रज्ञाने, तर विद्युत चुंबकीय प्रवर्तन. हे आपण पाठीमागच्या धड्यामध्ये अभ्यासलेलं आहे. या तत्वाचा काय केला जातो, उपयोग केला जातो. म्हणजे बहुतेक जी विद्युत निर्मिती केंद्र आहेत, म्हणजे ज्या ठिकाणी वीज निर्माण केली जाते, बऱ्याचशा वीज निर्माण करणाऱ्या केंद्रामध्ये एक तत्व वापरलं जातं आणि त्या तत्वावर वीज निर्माण केली जाते. ते तत्व कोणतं आहे, तर मायकेल फॅरेडे या शास्त्रज्ञाने शोधलेलं जे काही तत्व आहे, विद्युत चुंबकीय प्रवर्तन, या तत्वाचा काय केला जातो, उपयोग केला जातो.
आता ते तत्व काय आहे, मी तिथं तत्वामध्ये काय सांगितलेलं आपल्याला माहिती आहे पहा. विद्युत वाहक तारेभोवतीचे चुंबकीय क्षेत्र बदललं, तर ते पुढं तुम्हाला दिसणारच आहे. विद्युत वाहक तारेच्या सभोवतालचं काय बदललं, हे जे काही चुंबकीय क्षेत्र आहे ते बदललं, तर विद्युत वाहक तारेत विभवांतर निर्माण होतं. म्हणजे तारेमध्ये काय तयार होते, वीज निर्माण होते. तर हे ते तत्व आहे की काही नाही, विद्युत वाहक तारेच्या भोवतीचं चुंबकीय क्षेत्र बदलतं आणि चुंबकीय क्षेत्र बदललं की विद्युत वाहक तारेत विभवांतर जे वीज निर्माण होते थोडक्यात. बरोबर. आता हे जे क्षेत्र बदलायचं आहे, चुंबकीय क्षेत्र बदलायचं आहे, तर ते कसं बदललं जातं, तर ते दोन प्रकारे बदलू शकतं पहा. विद्युत वाहक तारेच्या भोवतालचं जे काही चुंबकीय क्षेत्र आहे, हे चुंबकीय क्षेत्र दोन प्रकारे बदलू शकतं. पहिला प्रकार कोणता आहे, तर विद्युत वाहक तार स्थिर असेल. काय, तार कशी असेल, वीज वाहून नेणारी स्थिर असेल आणि चुंबक फिरता असेल. म्हणजे तिच्या भोवती असणारा जो चुंबक आहे, विद्युत वाहक तार स्थिर आहे, पण तिच्या सभोवताली असणारा जर चुंबक फिरत असेल, तर विद्युत वाहक तारेच्या सभोवतालचं चुंबकीय क्षेत्र काय होतं, बदलतं. आणि दुसरा प्रकार काय आहे, इथं तार स्थिर आहे, इथं काय, चुंबक स्थिर. आता चुंबक स्थिर म्हटलं की कोण फिरणार, वाहक तार फिरणार. आणि वाहक तार स्थिर असेल तर कोण फिरणार, चुंबक फिरणार. तर अशा प्रकारे विद्युत वाहक तारेच्या सभोवतालचं चुंबकीय क्षेत्र दोन प्रकारे बदललं जातं. एक तर तार फिरती ठेवायची किंवा चुंबक फिरता ठेवायचा. या दोन प्रकारे आपल्याला चुंबकीय क्षेत्र बदलता येतं. आणि चुंबकीय क्षेत्र बदललं की नेहमीच वीज निर्माण होते, विभवांतर काय होतं, तारेमध्ये निर्माण होतं. आणि याच तत्वावर आधारित विद्युत निर्मिती करणाऱ्या यंत्राला विद्युत जनित्र असं म्हटलं जातं. इंग्लिशमध्ये इलेक्ट्रिकल जनरेटर. तुम्ही जो जनरेटर म्हणता त्याच्यामध्ये दुसरं तिसरं काही नाही, हेच तत्व असतं. कोणतं, मायकेल फॅरेडे या शास्त्रज्ञाने शोधलेलं चुंबकीय प्रवर्तन. आणि या तत्वावर आधारित जे उपकरण विद्युत निर्मिती करतं किंवा यंत्र विद्युत निर्मिती करतं, या यंत्राला विद्युत जनित्र असे म्हणतात. तर याच्यामध्ये आपण काय अभ्यासलं, विद्युत ऊर्जा कशी निर्माण केली जाते. तर विद्युत चुंबकीय प्रवर्तन या तत्वाचा उपयोग केला जातो. हे तत्व कुणी शोधलेलं आहे, मायकेल फॅरेडे यांनी. आता याच्यामध्ये काय होतं, विद्युत वाहक तारेभोवतीचं काय चुंबकीय क्षेत्र बदलतं आणि हे दोन प्रकारे बदलू शकतं. एक तर तार स्थिर ठेवायची किंवा चुंबक स्थिर ठेवायचं आणि तार फिरवायची, तार स्थिर ठेवायची आणि चुंबक फिरवायचं, असं दोन प्रकारे. इथं आपण पाहतोय पहा, विद्युत निर्मिती केंद्रामध्ये अशा प्रकारची मोठी जनित्रे वापरली जातात पहा. टर्बाईनला पाती असतात. हे जे दिसतंय हे टर्बाईन आहे पहा. परत मी जरा मोठं करतोय. ही जी आहे तिथं दाखवलेलं हे पाता, हे सगळी काय आहे तशी ही पाती आहेत. जशी पंख्याला पाती असतात ना,
त्या प्रकारे ही सगळी काय आहेत, पाती आहेत. याला टर्बाईन असं म्हटलं जातं. काय म्हटलं जातं? टर्बाईन. याचा उपयोग कशासाठी होतो? तर हे एवढं जे आहे हे सगळं जनित्र आहे. हे सगळं जनित्र आहे, बरोबर. या जनित्रामध्ये हे जनित्र आपल्याला फिरवायचं आहे. जनित्र म्हणजे एक चक्र, एक प्रकारचं चक्र असतं, बरोबर. आता हे फिरवण्यासाठी इथं हे जे आहे हे टर्बाईन वापरलं जातं. हे लक्षात ठेवायचं. याला काय म्हणायचं? विद्युत जनित्र. आणि याला काय म्हणायचं? टर्बाईन म्हणायचं. काय म्हणायचं? टर्बाईन. तर हे जे टर्बाईन आहे, या टर्बाईनचा उपयोग कशासाठी केला जातो? तर हे जे जनित्र आहे ना, हे जनित्र फिरवण्यासाठी इथं दाखवलेलं आहे पहा. हा काय आहे? गोल असा काय आहे? फिरणारा अक्षीय दांडा आहे पहा इथं. तर तुम्हाला दाखवलेलं आहे. हा काय आहे? गोल फिरणारा अक्षीय दांडा आहे. आता हा दांडा फिरवण्यासाठी हे बघा इथं अक्षीय दांडा आहे, तोच म्हणजे ॲक्सल आपल्या भाषेत. हा अक्षीय दांडा, तो म्हणजे हा आहे. हा तर हे याला जोडलेला असतं. हा अक्षीय दांडा इथे याला असा जोडलेला असतो, बरोबर. हे काय आहे? हा जनरेटर आहे पहा. हे विद्युत जनित्र आहे. आता हे फिरवायचं आहे. हे फिरवण्यासाठी या टर्बाईनचा उपयोग केला जातो. आता हे टर्बाईन कसं फिरवलं जातं, बरोबर. या टर्बाईनमुळं हे जनित्र फिरतं. जनित्र फिरलं की इथं वीज निर्माण होते, इथं दाखवलेलं आहे. आता हे टर्बाईन जे आहे हे कशाच्या साहाय्याने फिरवलं जातं? तर हे या टर्बाईनमधील या पात्यावर द्रव अथवा वायूचा झोत सोडला जातो पहा. इथे मोठं केल्यानंतर आपल्याला व्यवस्थित दिसेल पहा. टर्बाईनमधील पात्यांवर इथं दाखवलेलं आहे पहा. द्रव अथवा वायूचा झोत सोडला जातो. द्रव म्हणजे एकतर पाणी सोडलं जातं याच्यावरती. पाणी नसेल तर पाण्यापासून वाफ तयार करून ती वाफ इथं सोडलेली आपल्याला दिसते पहा. ही नळी आहे. याच्यामधून ही जी निळ्या रंगाची आहे ते आहे वाफ. आणि इथं हे पाता आहे, दिसतंय आपल्याला. इथं पण असं एक पाता आहे. या पात्यावरती ही वाफ सोडलेली आहे. इथं उच्च वेगाने बाहेर पडणारी वाफ अथवा द्रव ही जी काय टर्बाईनमधील पाती आहेत, या पात्यावरती काय केला जातो? सोडला जातो. तर यांच्यामध्ये असते गतिज ऊर्जा, बरोबर. म्हणजे याच्यामध्ये असते गतिज ऊर्जा. आणि या गतिज ऊर्जामुळे ही जी पाती आहेत, ही पाती अशी फिरू लागतात पहा, गोल गोल. ही फिरायला लागल्यानंतर यांना जोडलेलं हे जे काय विद्युत जनित्र आहे, जनरेटर आहे, हा जनरेटर इथं आपण पाहतोय पहा. ही पाती फिरली की हे फिरतं. याला हा जनरेटर जोडलेला असतो. हा जनरेटर काय होतो? फिरतो. म्हणजे जनित्र फिरतं, बरोबर. हे जनित्र फिरायला लागतं का? तर हा जो अक्षीय दांडा आहे तो टर्बाईनला जोडलेला असतो. हा फिरायला लागला की याला एक चुंबक जोडलेला असतो पहा. आपण पाहिलेलं आहे. इथे वीज निर्माण होते ती कशावर म्हणजे कोणतं तत्व वापरलेलं आहे त्या ठिकाणी?
तर मायकेल फॅरेडे यांनी शोधलेलं विद्युत चुंबकीय प्रवर्तन. ते काय सांगतं, एक तर हा चुंबक फिरता ठेवायचा, हा जो आहे हा दिसतोय आहे चुंबक. काय हा चुंबक. हा काय आहे चुंबक. हा चुंबक फिरतो. कशामुळे फिरतो, तर हा जो अक्षीय दांडा आहे ॲक्सेल आहे तो इथं जोडलेला असतो कर्सरच्या साहाय्याने. हे फिरत असतं. हे कशाने फिरत असतं, कशामुळे फिरत असतं, तर याच्यावरती पाणी किंवा वाफ, द्रव किंवा वायू हा असा वेगाने याच्यावरती सोडला जातो. म्हणजे त्याच्यामध्ये असणाऱ्या गतिज ऊर्जेमुळं ही पाती फिरतात आणि ही पाती फिरली की यांना जोडलेला हा जो काय अक्षीय दांडा आहे तो फिरतो. तो फिरला की हा चुंबक फिरतो आणि चुंबक फिरला, आपल्याला माहिती आहे चुंबकाच्या सभोवती चुंबकीय बलरेषा असतात. त्या बलरेषाही काय होतात, मग असं चुंबकीय क्षेत्र बदलत जातं. कारण हा फिरतोय ना, हा फिरत असल्यामुळं ह्या ज्या काही निर्माण झालेल्या चुंबकीय बलरेषा आहेत, ह्या चुंबकीय बलरेषा काय करतात, चुंबकीय क्षेत्र बदलवतात. आणि चुंबकीय क्षेत्र बदललं की हे जे काय तारेचं वेठोळं आहे इथं दिसतंय, या तारेच्या वेठोळ्यामध्ये कॉईलमध्ये काय तयार होते, वीज निर्माण होते. ती वीज अशा प्रकारे वाहून नेली जाते आणि अशा प्रकारे विद्युत निर्मिती केंद्रामध्ये वीज निर्माण केली जाते. तर मी सांगितलं पहा, इथं विद्युत ऊर्जा निर्मितीची ही पद्धत पुढील प्रवाह आकृतीच्या साहाय्याने इथं मांडलेली आहे. ती नंतर मी तुम्हाला दाखवणार आहे. या तत्वावर आधारित विद्युत निर्मिती करण्यासाठी जनित्र लागते. मी दाखवलेलं इथे हे जनित्र आहे. त्यानंतर जनित्राला फिरवण्यासाठी हे टर्बाईन आहे, बरोबर. त्यासाठी एक ऊर्जा स्रोत लागतो, म्हणजे पाणी असेल किंवा पाण्याची वाफ असेल. आणि टर्बाईन फिरवण्यासाठी कुठल्या प्रकारचा ऊर्जा स्रोत वापरला जातो, म्हणजे टर्बाईन आहे हे फिरवण्यासाठी कुठल्या प्रकारचा ऊर्जा स्रोत वापरला जातो, त्यानुसार विद्युत निर्मिती केंद्राचे वेगवेगळे प्रकार आहेत. हे सगळ्यामध्ये सारखंच असतं, पण विद्युत निर्मिती केंद्राचा प्रकार कशावरती ठरतो, तर हे जे टर्बाईन आहे हे टर्बाईन फिरवण्यासाठी पाणी वापरलं जाते, पाण्याची वाफ वापरली जाते की आणखी कशाचा वापर केला जातो, यानुसार विद्युत निर्मिती केंद्राचे वेगवेगळे प्रकार पडतात. आणि त्यानंतर जसा ऊर्जा स्रोताचा प्रकार असतो त्याप्रमाणे हे जे टर्बाईन आहे याचा आराखडा किंवा याचं डिझाईन देखील वेगवेगळं असतं. पाणी असेल तर याचा आराखडा म्हणजे डिझाईन वेगळं, वाफ असेल तर याचं डिझाईन म्हणजेच आराखडा वेगवेगळा असतो. आता ही प्रवाह आकृती इथं आपल्याला दिलेली आहे पहा, नुसते मी मोठी करतोय. हे बघा, टर्बाईन फिरवण्यासाठी सुयोग्य ऊर्जा स्रोत कोणता, पाणी असेल, वाफ असेल, आणखीन काय, बरोबर. त्यानंतर हे टर्बाईन फिरतं, टर्बाईनला हे जनित्र जोडलेलं असतं, हे फिरतं आणि हे फिरलं की त्या जनित्रामध्ये काय होते, विद्युत ऊर्जा निर्माण होते. जनित्राला इंग्लिशमध्ये जनरेटर असं म्हटलं जातं. जनरेटर फिरला की त्यामध्ये विद्युत ऊर्जा निर्माण होते. आता या ठिकाणी औष्णिक ऊर्जेवर आधारित विद्युत ऊर्जा निर्मिती केंद्र, तर इथं आपल्याला दिलेलं आहे पहा, कशावर आधारित, औष्णिक ऊर्जेवर. औष्णिक म्हणजे इथं काय केलं जातं पहा, इथं पाणी वापरलं जात नाही तर पाण्याची वाफ तयार केली जाते. बरेचसे जे कारखाने असतात पहा किंवा कंपन्या असतात त्या ठिकाणी त्यांना लागणारी वीज ते कारखाने किंवा ती कंपनी स्वतः तयार करत असते. त्या ठिकाणी बॉयलर वगैरे तुम्ही ऐकलं असेल नाव,
तर त्या ठिकाणी बॉईल म्हणजे बॉईल करतं. काय करतं बॉईल? बॉईल म्हणजे उकळवतं, पाण्याची वाफ करतं आणि त्याच्यावरती टर्बाईन चालवलं जातं. तर इथं हे औष्णिक ऊर्जेवर आधारित विद्युत ऊर्जा निर्मिती केंद्र. म्हणजे जे औष्णिक ऊर्जेवर आधारित विद्युत ऊर्जा निर्मिती केंद्र असतं ते सर्वसाधारणपणे त्याचं कार्यरचना कशी असते ती इथं सांगितलेली आहे पहा. आता यामध्ये वाफेवर चालणारं टर्बाईन वापरलं जातं. याच्यामध्ये कसलं टर्बाईन वापरतात? वाफेवर चालणारं टर्बाईन म्हणजे एक प्रकारचं चक्र असतं. तर कोळशाचे ज्वलन करून निर्माण झालेल्या उष्णता ऊर्जेचा उपयोग बॉयलरमध्ये पाणी तापवण्यासाठी केला जातो. तर हे औष्णिक ऊर्जेवर आहे. उष्णता द्यायची. कशाला उष्णता द्यायची? पाण्याला. आता ही उष्णता कुठून मिळवायची? तर कोळसा जाळायचा आणि त्याचं ज्वलन करायचं. त्यानंतर त्यामधून उष्णता मिळवायची आणि त्या उष्णतेचा वापर कशासाठी करायचा? पाणी तापवण्यासाठी करायचा. आणि पाण्याचं रूपांतर कशामध्ये करायचं? वाफेमध्ये. सर्वसाधारणपणे एवढे घटक आहेत पहा याच्यामध्ये. आता याच्यामध्ये पहा कोळशाचं सुरुवातीला काय केलं जातं? ज्वलन केलं जातं. आता हे बाणाच्या साहाय्याने मी दाखवतो आहे. कोळशाचं काय केलं? ज्वलन. त्यापासून काय निर्माण झाली? ही उष्णता निर्माण झाली, बरोबर. आता या उष्णतेचा उपयोग कशासाठी केला जातो? पाणी तापवण्यासाठी केला जातो, बरोबर. इथं पाणी तापवलेलं आहे, बरोबर. आणि पाणी तापवून त्यापासून काय तयार केली जाते? तर उच्च तापमान आणि उच्च दाबाची वाफ तयार केली जाते. आणि या वाफेच्या साहाय्याने काय केलं जातं? तर टर्बाईन फिरवलं जातं. काय फिरवलं जातं? या वाफेच्या साहाय्याने, इथं या बाणाच्या साहाय्याने दाखवतोय पहा, टर्बाईन फिरतं. आता टर्बाईन फिरलं की काय होतं? त्याला जोडलेलं जे काय आहे ते जनित्र फिरतं. काय फिरतं? हे जनित्र फिरतं. आणि जनित्र फिरलं की त्यापासून काय तयार होते? तर वीज निर्मिती होते किंवा विद्युत निर्मिती होते. आता याच वाफेचं रूपांतर पुन्हा पाण्यात करून ते बॉयलरकडे पाठवलं जातं. आता याच पाण्याचं पुन्हा याच वाफेचं रूपांतर करून पुन्हा ही वाफ कुठं पाठवली जाते? बॉयलरकडे पाठवली जाते. इथं जे आहे बॉयलर, या बॉयलरकडे ही वाफ एकदा का टर्बाईनच्या पात्यावरती वाफ पडली की त्यामध्ये असणारा दाब आणि उच्च तापमान तिचं काय होतं? कमी होतं. आणि पुन्हा त्या वाफेचं पाण्यात रूपांतर करून ती बॉयलरकडे पाठवली जाते. तर विद्यार्थी मित्रांनो, इथं औष्णिक ऊर्जेवर आधारित विद्युत ऊर्जा निर्मिती प्रवाह आकृती आहे. प्रवाह आकृती म्हणजे एक प्रकारचा फ्लो चार्ट याला आपण म्हणतो. तर इंधन कोणता आहे? कोळसा, बरोबर. आता या कोळशाचा वापर करून इथं पाहिले उष्णता निर्माण केली जाते, बरोबर. त्यानुसार पाणी तापवलं जातं आणि पाण्यापासून वाफेच्या निर्मितीसाठी बॉयलर हा आहे. मग या बॉयलरमध्ये वाफ तयार केली जाते. इथं वाफेवर चालणारं टर्बाईन ते फिरतं, जनित्र फिरतं आणि विद्युत ऊर्जा निर्माण होते. आता ही वाफ टर्बाईनवर आल्यानंतर पुन्हा हिचं रूपांतर पाण्यात करण्याची या ठिकाणी यंत्रणा असते आणि पुन्हा हे पाणी बॉयलरमध्ये पाठवलं जातं. पुन्हा ते बॉईल म्हणजे वाफ केली जाते आणि पुन्हा वाफेच्या साहाय्याने टर्बाईन फिरवलं जातं. इथं औष्णिक विद्युत निर्मिती केंद्र आराखडा म्हणजे डिझाईन कसं असतं ते इथं दिलेलं आहे पहा. आता याला औष्णिक विद्युत केंद्र का म्हणायचं? तर इथं उष्णता ऊर्जेचा वापर केला जातो. कशाचा? उष्णता ऊर्जेचा वापर जर या ठिकाणी वीज निर्माण करण्यासाठी केला असेल. कशाचा? उष्णता ऊर्जेचा वापर
म्हणून त्याला औष्णिक विद्युत केंद्र म्हणायचं. कसलं? औष्णिक विद्युत केंद्र. आता हे पाहिलेच आहे, औष्णिक विद्युत निर्मिती केंद्रात कोळशातील रासायनिक ऊर्जेचं रूपांतर टप्प्याटप्प्याने विद्युत ऊर्जेत होतं आणि हे टप्पे या ठिकाणी दाखवलेले आहेत. कोळशातील रासायनिक ऊर्जा. इथं दिसतंय. इथं हा मनोरा आहे, हा धूर बाहेर गेलेला आहे इथं, आणि हा बॉयलर आहे. कोळशातील जी काय रासायनिक ऊर्जा आहे त्यापासून उष्णता मिळवली जाते. त्यानंतर हे पाणी इथं तापवलं जातं, त्याची वाफ तयार होते. वाफेच्या साहाय्याने इथं टर्बाईन फिरवलं जातं, त्याला जनित्र जोडलेलं असतं, त्याच्या साहाय्याने वीज निर्माण होते. पुन्हा या ठिकाणी हा संगणन करणारा भाग आहे एवढा हा सगळा. काहीसं गरम पाणी पुन्हा इथे या कूलिंग टॉवरमध्ये पाठवलं जातं आणि पुन्हा ही प्रक्रिया सुरू राहते. तर इथं आपण पाहतोय पहा, इथं हे पाणी आहे बरोबर, हे थंड पाणी आहे. हे पाणी हे असं इकडे येतं बरोबर, आणि हा पंप आहे, हा पंप इकडं असं या बॉयलरमध्ये पाणी आणतोय पाहिजे असं ना, असं हे असं हे असं बरोबर. इथं त्याची काय होते, वाफ तयार होते पहा बरोबर. ही वाफ हे टर्बाईन आहे, या टर्बाईन इथं आहे. या टर्बाईनवरती ही वाफ काय केली जाते, सोडली जाते. तिच्यामध्ये प्रचंड अशी गतिज ऊर्जा असते. मग या गतिज ऊर्जेच्या साहाय्याने या टर्बाईनमधली ही पाती काय होतात, फिरतात. या टर्बाईनला इथं हे जनित्र जोडलेलं असतं, हे जनित्र फिरतं आणि जनित्र फिरल्यानंतर इथं आपल्याला दाखवलं आहे अधिक आणि ऋण वीज निर्माण होते बरोबर. आता त्यानंतर इथं जी वाफ सोडलेली आहे ना, या वाफेचं काम संपल्यानंतर या वाफेचं काय केलं जातं, तिथं संगणन केलं जातं इथं या कूलिंग टॉवरमध्ये, आणि पुन्हा त्याचं रूपांतर पाण्यामध्ये करून पुन्हा ते पाणी पंपच्या साहाय्याने बॉयलरमध्ये आणून वाफ तयार करून जनित्र फिरवलं जातं. तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या तासाला आपण विद्युत ऊर्जा निर्मिती अभ्यासलेली आहे बरोबर. आता याच्यामध्ये कोणत्या तत्वाने वीज निर्माण केली जाते ते तत्व अभ्यासलेलं आहे. त्यानंतर विद्युत ऊर्जा निर्मिती केंद्रामध्ये जे काय घटक असतात, हे काय टर्बाईन असेल, जनित्र असेल वगैरे, हे अभ्यासलेलं आहे. त्यानंतर ही जी काय प्रवाह आकृती आहे ही देखील अभ्यासलेली आहे. औष्णिक ऊर्जेवर आधारित विद्युत ऊर्जा निर्मिती केंद्र हेही आपण अभ्यासलेलं आहे. या सर्व घटकांचा सविस्तर आणि व्यवस्थित अभ्यास तुम्ही घरी करा. या प्रवाह आकृत्या वहीमध्ये काढा.